मुंबईतील अंधारी रात्र, निर्जन गल्ली आणि एका निरागस मुलीच्या किंकाळ्या ज्या कधीही जगापर्यंत पोहोचल्या नाहीत. नमस्कार, मी विनय जाधव, तुमचं स्वागत आहे कथास्पंदमध्ये, जिथे आज मी तुम्हाला सांगणार आहोत एक अशी घटना जी तुमच्या अंगावर काटा आणेल. ही घटना आहे कल्याणची, जिथे एका निरागस मुलीचा जीव एका राक्षसाने हिरावला आणि मग जे घडलं ते प्रत्येकाला धक्का देणारं होतं. तर तयार व्हा, कारण ही गोष्ट फक्त गुन्ह्याची नाही, तर त्या भयाची आहे जी तुमच्या आजूबाजूला लपलेली असू शकते. हे प्रकरण सुरू होते 22 डिसेंबर 2024च्या संध्याकाळी. कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका, एक साधासुधा परिसर जिथे लोक आपल्या दैनंदिन जीवनात व्यस्त होते. संध्याकाळी 4:30च्या सुमारास 12 वर्षीय निरागस रिया आपल्या आईकडून 20 रुपये घेऊन खाऊ आणण्यासाठी घरातून बाहेर पडली. तिचं निरागस हसणं आणि चमकणारे डोळे परिसरात सर्वांना प्रिय होते. आईने तिला प्रेमाने सांगितलं, "लवकर परत ये बाळे." रियाने हसत मान डोलवली आणि घरातून निघाली. पण कोणाला ठाऊक होतं की हे तिचं शेवटचं हसू होतं. संध्याकाळ मावळली, रात्र झाली, पण रिया घरी परतली नाही. आईचा जीव अस्वस्थ झाला. तिने परिसरात रियाला शोधायला सुरुवात केली. रिया, रिया, तिची हाक गल्लीत घुमत होती, पण उत्तरात फक्त शांतता होती. वडील घरी आले तेव्हा दोघांनी मिळून रियाला सर्वत्र शोधलं, दुकानांवर, मैत्रिणींच्या घरी आणि गल्लीत, पण रिया कुठेही सापडली नाही. शेवटी हताश होऊन ते कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गेले आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. दुसऱ्या दिवशी 23 डिसेंबर 2024ला सकाळच्या पहिल्या किरणासह एका भयंकर बातमीनं संपूर्ण कल्याण हादरलं. कल्याण पडघा रस्त्यावरील निर्जन झुडपात एका मुलीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह सापडल्याचं ठिकाण रियाच्या घरापासून 13 किलोमीटर दूर होतं. जेव्हा रियाच्या आईवडिलांना बोलावण्यात आलं तेव्हा त्यांचं विश्वच कोसळलं. तीच ती रिया जी कालपर्यंत त्यांच्या मांडीवर खेळत होती, आता थंड मृतदेहाच्या रूपात त्यांच्या समोर होती. शवविच्छेदन अहवालाने जे उघड केलं ते प्रत्येकासाठी धक्कादायक होतं. रियावर केवळ बलात्कारच झाला नव्हता, तर तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. 5 विशेष पथकं तयार करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले आणि परिसरातील प्रत्येक व्यक्तीची चौकशी सुरू झाली. पण या दरम्यान एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता, कोण असू शकतो इतका क्रूर? कोण आहे तो राक्षस ज्याने एका निरागस मुलीचा जीव घेतला? तपासादरम्यान पोलिसांचा संशय एका व्यक्तीवर गेला, विशाल गवळी. 36 वर्षांचा विशाल, कल्याण पूर्वेकडील रहिवासी, पण त्याचा इतिहास असा होता की ऐकून कोणाचाही थरकाप उडेल. 3 विवाह, अनेक गुन्हेगारी प्रकरणं आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये यापूर्वीही कारागृहात जाऊन आलेला. नुकताच तो जामिनावर बाहेर आला होता, पण पोलिसांना त्याच्यावर संशय का आला? एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये विशाल रिया बेपत्ता झाल्याच्या वेळी त्याच परिसरात दिसला होता. पोलिसांनी जेव्हा विशालची तिसरी पत्नी साक्षी गवळी यांची चौकशी सुरू केली तेव्हा ती सुरुवातीला काही बोलायला तयार नव्हती. पण पोलिसांनी दबाव वाढवला तेव्हा साक्षी तुटली. तिने जे सांगितलं ते ऐकून पोलीसही थक्क झाले. साक्षीने सांगितलं की त्या रात्री जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिने रूममध्ये रक्ताचे डाग पाहिले. विशालने तिला धमकी दिली की जर तिने काही सांगितलं तर तो तिलाही मारून टाकेल. भीतीने साक्षीने रक्ताचे डाग पुसून टाकले. त्याच वेळी विशाल आपल्या मित्राची रिक्षा घेऊन आला. पती-पत्नीने रात्री 10च्या सुमारास रियाचा मृतदेह एका पिशवीत भरला आणि बाबगांवजवळील निर्जन कब्रस्थानात गेले. तिथे त्यांनी मृतदेह झुडपात फेकला आणि घराकडे निघाले. या अपराधामध्ये त्याची पत्नी पण तेवढीच दोषी होती जेवढा विशाल होता, कारण तिने सुद्धा हा अपराध लपवला होता. विशाल आता फरार झाला. त्याला वाटलं की तो पोलिसांना चकवा देईल. तो प्रथम एका बारमध्ये दारू प्यायला गेला, मग ठाणे, दादर आणि शेवटी शेगावला पोहोचला. पण पोलीस त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे होते. सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीच्या बयानाच्या आधारे पोलिसांनी शेगांवमध्ये छापा टाकला आणि मग एका नाट्यमय क्षणी विशालला एका सलूनमध्ये दाढी करताना पकडण्यात आलं. विशाल आणि साक्षीला अटक करण्यात आली. मृतदेह वाहून नेण्यास मदत करणाऱ्या रिक्षा चालकालाही ताब्यात घेण्यात आलं. संपूर्ण कल्याणात संताप उसळला. लोक रस्त्यावर उतरले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश दिले. पण गोष्ट इथेच संपत नाही. 2025च्या सुरुवातीला जेव्हा विशाल तळोजा कारागृहात बंद होता तेव्हा आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली. विशालने कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. कारागृहाचे उपअधीक्षक महादेव पवार यांनी सांगितलं की सकाळी जेव्हा रक्षकांनी त्याची बैरक तपासली तेव्हा तो टॉवेलवर लटकलेला आढळला. त्याचा मृतदेह खारघर पोलिसांना सोपवण्यात आला. पण प्रश्न उपस्थित झाले, ही खरंच आत्महत्या होती की यामागे काही साजिश होती? विशालच्या वकिलाने संजय धनके यांनी दावा केला की विशालने कारागृहात आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं. त्याने न्यायालयात पत्रही दिलं होतं, पण त्याची दखल घेतली गेली नाही. दुसरीकडे रियाच्या वडिलांनी सांगितलं, आम्हाला न्याय मिळाला. त्या राक्षसाला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली. पण पीडितेच्या वकिलाने नीरज कुमार यांनी मागणी केली की विशालच्या 2 भावांवर, जे कथित दहशतवादी आहेत, त्यांच्यावरही कारवाई व्हावी. विशालने खरंच आत्महत्या केली की त्याला शांत करण्याचा कट होता?
साक्षीने पूर्ण सत्य सांगितलं की ती काही लपवत होती. विशालवर आधीच गुन्हे दाखल होते तर तो का सुटला? आणि सर्वात मोठा प्रश्न, आपल्या मुली खरंच सुरक्षित आहेत का? ही गोष्ट फक्त रियाची नाही तर प्रत्येक त्या निरागस मुलीची आहे, जी बिनधास्त घरातून बाहेर पडते, पण कोणाला ठाऊक की कोणता राक्षस तिची वाट पाहत आहे. म्हणून आपल्या मुलांवर लक्ष ठेवा. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. आणि जर काही संशयास्पद वाटलं तर तात्काळ पोलिसांना कळवा, कारण तुमची एक छोटीशी सावधानी कोणाचा जीव वाचवू शकते. आता तुमचा या घटनेवर काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.